हां, माझं गीता पाखरे नाव आहे. ह्या 155 मध्ये तर भरपूर समस्या आहेत. शौचालय राहिलं, रस्ते राहिले, व परत वाचनालय राहिले, मुलींच्यावरती बलात्कार होतात, अन्याय होतो, भरपूर काय आहेत. आणि महिलांचे महागाईचा मोठा प्रॉब्लेम आहे. इतकी महागाई झाले की 4 पटीने वाढलेली सर्व महागाई आहे. आणि तो पहिला परत जो होता आमचा स्वस्त म्हणजे 5 रुपयाला सिलेंडर भेटायचा तो आता 1200ला झाला आहे. तुरीची डाळ 100 रुपयाला होते तिथं 250ला झालेले आहे. एवढी महागाईमध्ये आम्ही कसं जगणार? हातावरती सर्वांचे पोट आहेत, मुलांचं शिक्षण आहे, त्यामध्ये पाणी व्यवस्थित येत नाही आहे, ना रस्ते बरोबर नाहीत, ना शौचालय बरोबर नाही आहेत. सगळा प्रॉब्लेम, सगळे SRAची कामं चालू आहेत, चारी बाजूने सगळीकडे खड्डे झालेले आहेत, ना चालता येत, मुलं तर धडाधड पडतात, बाईकवरून ॲक्सिडेंट होतात. 155 मध्ये अनेक समस्या आहेत. या ठिकाणी रोडची अवस्था ही तुम्ही पाहताय, गटाराची अवस्था तुम्ही पाहताय, पुन्हा झोपडपट्टीमध्ये चालायला रस्ता बरोबर नाही, लोकांना शौचालय नाही, पाण्याची परिस्थिती फार बेकार आहे, पाणी लोकांना भेटत नाही वेळेवर, अनेक समस्या आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मार्गाने जर आपण लोकशाही प्रस्थापित करणार असोत तर त्याच्यासाठी आपल्याला शिक्षण हे फ्री करावं लागणार आहे. किंवा जे तळागाळातील लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ज्या शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, त्या शाळा आपल्याला पुढे जाऊन त्याचं सक्षमीकरण करून मुलांसाठी चांगलं योग्य तो आहार, त्यानंतर की पुढे जाऊन की त्यांच्या आईवडिलांना देखील ते परवडलं पाहिजे. आणि म्हणून मुलांसाठी वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल ह्या ज्या गरजेच्या म्हणजे शाळेसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तिथे फ्रीमध्ये द्याव्या लागणार आहेत शासनाला. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आमची ज्योतिताई आहेत, आमच्या ज्योतिताई वाघमारे आहेत. यांना प्रत्येक उमेदवाराला म्हणजे प्रत्येक मतदारांनी भरघोस मताने त्यांना विजय करावा ही सर्वांना मी विनंती करतो. माझं नाव अनंत विश्राम जाधव. पहिलं प्रथम म्हणजे या ठिकाणी आजची जी परिस्थिती आहे, पूर्ण गटार नाले हे पूर्ण तुडुंब भरलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी असणारी जी स्वच्छता ही अक्षरशः आरोग्याला धोकादायक ठरकलेली आहे. रोड जे असणारे रोड पूर्णपणे या ठिकाणी बाधित आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी असतील, वयस्कर वृद्ध असतील, यांना येण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम आहे सर्व. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, हे शाळा आज ओसाड पडण्याची वेळ या सरकारने जी आणलेली आहे, ते महानगरपालिकेचे जे शाळा आहेत हे त्याच पद्धतीने गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या पूर्णपणे त्या शाळेला जेवढ्या सवलती पाहिजे, विद्यार्थ्यांना जे सवलती आणि ते मोफत असावे आणि ते महानगरपालिकेचे शाळा जशाच तसे पूर्ण जसे होते तसे व्हावेत, हा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला एक बोलायचं, 500 होताना सिलेंडर तो 500 झाला पाहिजे, 1200वरनं 500 आणला पाहिजे. एवढी महागाई झालेली आहे ना, ही महागाई खतम झाली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी असणाऱ्या आजही झोपडपट्टींना मग रेल्वेलगतच्या असणाऱ्या झोपडपट्टी आहेत, रेल्वेलगतच्या असणारे कुर्ला ते माहुलपर्यंत झोपडपट्ट्यामध्ये आजही 3-3 नोटिसा येत आहेत. SRAचा प्रश्न आहे की जवळजवळ 25-25 वर्ष या ठिकाणी तसेच आहेत. आजही लोकांना घरं भेटत नाहीत. सरकार आश्वासन देतं आहे, परंतु आजही तशा प्रकारचं या ठिकाणी आश्वासन देऊन त्यांना घरं भेटली जात नाही. या ठिकाणी असणारे फक्त आश्वासन दिलं जाते. आणि याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून जे ज्योतिताई स्वप्नील वाघमारे यांना नगरसेवकसाठी या ठिकाणी जी सीट दिलेली आहे, उमेदवार दिलेला आहे. आम्हाला आशा आहे या मुंबईमध्ये जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या सरकार जर आलं तर निश्चित या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये असणारे झोपडपट्टी असतील, नाले असतील, या सर्वांचं या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना घरं मिळतील. बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजाची स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत, तो समाज प्रगतीच्या मार्गाकडे. आणि आज आमच्या लाल डोंगरमध्ये जो उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्या आमच्या ज्योतिताई वाघमारे, त्या खरंच त्या योग्य आहेत. आणि म्हणून योग्य माणसाला योग्य मत आम्ही देणार आहोत. कारण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीत जर आला तर लोकांच्या सुविधा सुटतील असं लोकांचं मत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमचा सर्व कल आहे तो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडरवर या ठिकाणी लोकांनी मतदान करावं 15 तारीखला, असं आमचं सगळ्यांचं या ठिकाणी मत ठरलेलं आहे.